शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी भाजपला इशारा दिलाय। भाजपने राज्यपाल पदाचं आश्वासन पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे। राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहू असा इशारा अडसूळ यांनी दिला आहे। अन्यथा नवनीत राणांचा जात वैधतेचा प्रकरण बाहेर काढू असा इशारा या ठिकाणी आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ जे अमरावतीमधले एक मोठे नेते आहेत आणि लोकसभेचे दावेदार मानले जात होते, त्यांनी सांगितलं होतं आपण जर आपल्याला उमेदवारी दिली नाही तर आपण या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढणार असा इशारा दिला होता। पण त्यांचं ते बंड मावळलं असलं तरी देखील आता पुन्हा एकदा त्यांचा रोष या ठिकाणी उफाळून येताना दिसून येत आहे। आपल्याला भाजपकडून राज्यपाल पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण आपल्याला ते आश्वासन पाळलेलं नाहीये। त्यामुळे जर 8 दिवसामध्ये याविषयी निर्णय घेतला नाही तर आपण नवनीत राणा ज्या भाजपच्या नेत्या आहेत आणि अमरावतीमधून लोकसभेच्या उमेदवार होत्या मात्र त्यांचा पराभव झालाय, त्यांचं जात वैधतेचं प्रकरण बाहेर काढणार असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला। अमरावती लोकसभेच्या जागे वाटपावरून जर पाहायला गेलं तर त्यावेळेस मोठा संघर्ष निर्माण झाला होता। मात्र त्यावेळेस राज्यपाल पद देतो म्हणून आनंदराव अडसूळ यांना थांबवण्यात आलेलं होतं, मात्र राज्यपाल पद त्यांना नाकारण्यात आल्यामुळे आनंदराव अडसूळ नाराज झाले होते। या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी खुद्द आनंदराव अडसूळ आहे। यादी 9 लोकांची आता यादीची प्रसिद्ध झाली, त्यामध्ये माझं नाव नाही आहे, कारण ही निवडणुकीच्या पूर्वी दिलेली कमिटमेंट आहे आणि एवढी मोठी मंडळी असतात त्यांनी ती पाळली गेली पाहिजे होती। त्यावेळी चीड तर आहे मनामध्ये की आपल्याला शब्द देऊनसुद्धा पाळला नाही, मात्र मी शब्द पाळला आणि मी निवडणूक लढलो नाही। जर ती निवडणूक मी जिंकलो असतो लढून तर मी आज मंत्री दिसलो असतो कॅबिनेटमध्ये, आणि माझ्या पक्षामध्ये सिनियर मोस्ट मीच आहे आणि यापूर्वीचा अनुभव मंत्रिपदाचा माझ्याकडे आहे। या सगळ्या गोष्टी असताना डावलणं ही चीड आणि खंत का मनामध्ये असू नये। मग त्याला पर्याय काय तो शोधतो माणूस, तसा पर्याय आहे माझ्याकडे क्रिएटिव्ह अपील करणं सुप्रीम कोर्टामध्ये। आता ही परिस्थिती आपल्याला हाताळायची आहे अजून काही दिवस, 10-12 दिवस, की जर त्यांच्याकडून काही घडलं नाही तर मग पर्याय राहणार नाही, कारण तेवढा एक शिल्लक पर्याय आहे। मला माहिती आहे की कोर्टाचे पण निर्णय कसे लागतील, परंतु जर त्यामध्ये चीफ जस्टिस असतील तर होप्स करायला हरकत नाही की त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळू शकतो। निश्चितच राज्यपालाबाबत जे आहे भाजपने दगाफटका केला, तसेच सुप्रीम कोर्टाने जो नवनीत राणांच्या जात पडताना जो निकाल दिला ते आश्चर्यचकित करणार आहे आणि त्याविरोधात आम्ही पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे जाऊ अशी जी प्रतिक्रिया आहे आनंदराव अडसूळने दिली, त्यामुळे बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।